तर भगीरथाने विचारलं, आईसाहेब तुम्हीच सांगा तुमचा वेग कोण सहन करेल. म्हणले माझा वेग फक्त भगवान शंकर सहन करू शकतात, अन्यथा मी जर स्वर्गावरून खाली जमिनीवर आले तर जमीन फोडून पाताळाला निघून जाईल. मग महादेवाकडं तुम्हाला जावं लागलं. भगीरथ महाराज महादेवाकडे गेले आणि म्हणले, प्रभू तेवढं गंगामायाला तुम्ही तुमच्या मस्तकावर धारण करा. शंकर भगवान म्हणले, ठीक आहे, बोलो म्हणे गंगामायाला. भगीरथ राजाने सांगितलं, हे आईसाहेब गंगे, हे माई गंगे, तुम्ही स्वर्गावरून खाली या आणि भगवान शंकराच्या मस्तकावर विराजमान. गंगा स्वर्गातून आली आणि भगवान शंकराच्या मस्तकावर विराजमान झाली. आणि भगवान शंकरांनी सांगितलं, भगीरथ आता तू रथ असा पुढं पुढं हाकेव म्हणे आणि तुझ्या मागं मागं गंगा येईल. भगीरथ राजा रथ पुढं हाकायला लागले, पण गंगाच मागं येईना. गंगा महादेवाच्या डोक्यावरून खालीच उतराना. कशामुळे उतराना? असं म्हणतात कोणती बी बाई एकदा डोक्यावर बसली का खाली उतरत नाही, म्हणून बाईला डोक्यावर घ्यायचं नसतं. पूर्वीच्या काळामध्ये लग्न झालं का मुलाला सांगितलं जायचं, डोक्यावर घेऊ नको बरं का, जर डोक्यावर घेतली तर खाली उतरणार नाही. हा, आणि महादेवाच्या डोक्यावर गंगा बसली तर ती लवकर खाली उतराना. शेवटी भगवान शंकराला जटा आपटावं लागले महाराज. हा, आणि मग गंगा मैया प्रवाहित झाली. तिला भगीरथ राजामुळे तिचं अवतरण झालं म्हणून तिला भागीरथी गंगा म्हणायचं. गंगोत्रीपासून तिचं उगम आहे. पुढं जेहू नावेचं ऋषीचं आश्रम होतं आणि त्यांची जरा पाण्या वाचून तारांबळ झाली होती. पर्णकुटीच्या दरवाज्यातूनच रथ हाका म्हणले महाराज, म्हणजे आम्हाला पाणी होईल. आता का ऊसाचा दंड होईल म्हणून जवळून पाणी जाऊ द्या. त्यांनी म्हणाले पाहिजे होतं 1, 2, 2.5, 3 किलोमीटरवरून जाऊ द्या. अंगणातूनच नेलं. ऋषीचा आश्रम म्हणून ऋषीन सारच वाहून घेऊन चालली गंगा. त्या जेहू नावाच्या ऋषीने अख्खीच गंगा प्राशन केली. गंगा प्राशन केल्याच्या नंतर भगीरथाने मागं पाहिलं, म्हणले गंगामाई कशी काय येईना. म्हणले महाराज गंगामाई कुठे? म्हणले प्राशन करून टाकले. अहो म्हणले आमच्या 2-3 पिढ्या गेल्या तपश्चर्या करण्यामध्ये, तेव्हा गंगामाईचं अवतरण झालं आणि तुम्ही अशीच प्राशन केली. प्रगट करा परत त्या जेहू नावाच्या ऋषीने गंगेला प्रगट केलं, म्हणून त्या गंगेला जान्हवी असं म्हणतात. गंगेचं एक नाव आहे जान्हवी. जेहू नावाच्या ऋषीने तिला प्राशन केलं तर परत सोडलं म्हणून तिला जान्हवी म्हणायचं. नित्य जान्हवीचे स्नान सांगतात महाराज. मग त्या 60,000 पूर्वजाचा उद्धार केला. जे कोणी गंगेचं एक आचमन, थोडं जरी पाणी पिला, एक घोट, तरीही त्याचं कल्याण होतं. नव्हे गंगाचा जप जर आपण केला तरीही आपलं कल्याण होतं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाये भंगा, सकळ पाप जाये भंगा, सकळ पाप जाये भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाये भंगा.